ढगाळ वातावरणाबरोबरच बदलत्या वातावरणाचा फटका आणि पहाटे पडलेलं धुकं यामुळे काजू पिकांचा मोहर पूर्णपणे जळालाय। त्यामुळे यावर्षी भुदरगड तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्यानं काजू उत्पादक शेतकऱ्यांना शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतीये। बुदरगड तालुका दुर्गम आणि डोंगराळ भागात असल्यानं ऊस शेती पिकत नाही, तसंच वन्यजीवांमुळे शेतकरी देशोधडीला लागलाय। अशातच काजू आंबा पिकावर धुकं पडल्यानं मोहर गळाला असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तसंच या भागात पावसाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे भात आणि नाचणी पिकांबरोबरच पडीक जमिनीत काजू आंबा पिकांची मोठी लागवड आहे। काजू उत्पादक मोठ्या संख्येनं अल्पभूधारक शेतकरी आहेत। अशा अनेक शेतकऱ्यांनी आपल्या अल्पशा जमिनीमध्ये प्रापंचिक आणि आर्थिक गरजेचं साधन म्हणून काजू या हंगामी पिकाची लागवड केली आहे। यावर्षीचं ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे काजू आणि आंबा पिकांचा मोहर पूर्णपणे जळालाय। त्यामुळे काजू आणि आंबा पीक उत्पादक शेतकऱ्यांचं 80% पेक्षा जास्त नुकसान झालंय। त्यामुळे काजू आणि आंबा पिकाचं उत्पादन अत्यंत कमी झालंय। तालुक्यातील शेतकऱ्यांचं अर्थार्जन या पिकांवर अवलंबून असून त्यांचं न भरून येणारं नुकसान झालंय। तसंच निसर्गाचा लहरीपणा, व्यापारी वर्गाकडून होणारी लूट, कारखानदारांचा मनमानीपणा आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हतबल होऊन काजू आणि आंबा पीक उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलाय। त्यामुळे काजू उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांची इकडं आड तिकडं विहीर अशी अवस्था झाली आहे। त्यामुळे काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतीये।